सध्या गडचिरोलीमध्ये विकास प्रकल्पांचा एकच धुरळा उठलाय. आधीच कमी असलेली शेतजमीन, पोलाद उद्योग, खाणकाम, विमानतळ अशा प्रकल्पांसाठी ताब्यात घेतली जात असल्यामुळे लोकांच्या मनात असंतोष आहे. आमचं अस्तित्व धोक्यात घालणारा विकास आम्हाला नको असं लोक म्हणतायत. नेमका काय आहे हा संघर्ष जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी योगेश जगताप आणि तुम्ही पाहताय युनिक पिक्चर्स पोर्टल. गडचिरोली जिल्हा सध्या एका निर्णायक वळणावर उभा आहे. एका बाजूला मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला देशातील आदर्श औद्योगिक जिल्हा म्हणजे स्टील हब बनवण्याचं ठरवलंय. खनिज संपत्तीवर आधारित उद्योग, पोलाद प्रकल्प, खाणकाम, विमानतळ आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोलीला देशाच्या स्टील नकाशावर अग्रस्थानी आणण्याचं स्वप्न सातत्यानं मांडलं जात आहे. दुसऱ्या बाजूला या विकासाच्या बदल्यात जमीन, जंगल आणि पारंपरिक उपजीविका गमावण्याची भीती स्थानिक शेतकरी आणि आदिवासी समाजात वाढत चालली आहे. या भीतीपोटी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलन सुरू आहे. विशेषतः चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संघटित होत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जवळपास 5,000हून अधिक शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा मुख्यालयावर धडक देत सलग 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाला काही काळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया स्थगित करावी लागली. हा प्रश्न तात्पुरता शांत झाला असला तरी त्यामागील असंतोष मात्र कायम आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी शेती क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो. जिल्ह्यातील एकूण जमिनीपैकी फक्त 20% जमिनीवर कृषी क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ 1/3 जमीन सिंचनाखाली आहे. त्यामुळे शेतीयोग्य जमीन हे इथलं अत्यंत मौल्यवान संसाधन मानलं जातं. विशेष म्हणजे ज्या चामोर्शी परिसरात विविध पोलाद प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहित केली जात आहे तो भाग जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पादक शेतीपट्टा म्हणून ओळखला जातो. भात उत्पादनासह विविध पिकांसाठी ही जमीन प्रसिद्ध आहे. सध्या गडचिरोलीतील ग्रीनफील्ड विमानतळासाठी हिरापूर, शिरापूर, चक, गुरुवाळा आणि राखी या गावांमधील एकूण 312 हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. यासाठी राज्य शासनाने 104,48,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय. ही जागा सुरुवातीच्या प्रस्तावात नव्हती. यापूर्वी विमानतळासाठी दुसऱ्या ठिकाणाचा विचार करण्यात आला होता. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला प्रस्तावित स्थळ बदलावं लागलं आणि नंतर या गावांमधील जागा निश्चित करण्यात आली. विमानतळाबरोबरच सर्वाधिक वाद निर्माण झाला आहे तो प्रस्तावित पोलाद उद्योगामुळे. JSW कंपनीच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात तब्बल 3,504 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पामध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2.5 कोटी टन क्षमतेचा पोलाद उद्योग उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे 14 गावातील सुपीक जमीन प्रभावित होणार आहे. याच परिसरात लॉयड मेटल्सच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पासाठीही MIDCने 1,705 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. यामध्ये 1,604 हेक्टर खासगी शेतजमीन आणि 101 हेक्टर शासकीय जमीन समाविष्ट आहे. चित्रंजनपूर, किष्टापूर, चैनपूर, दुर्गापूर, सलूर, लक्ष्मीपूर, गणपूर, विहीरपूर यांसारखी अनेक गावं या प्रकल्पामुळे प्रभावित होणार आहेत. विविध प्रकल्पांचा एकत्रित विचार केल्यास चामोर्शी परिसरातील जवळपास 40 ते 50 गावं थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे की आज विमानतळ, उद्या पोलाद उद्योग आणि त्यानंतर इतर प्रकल्प आल्यामुळे शेतीयोग्य जमीन संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत भविष्यात शेती व्यवसाय कसा टिकणार आणि शेतीवर अवलंबून असलेल्यांच्या रोजगाराचं भवितव्य काय असा प्रश्न शेतकऱ्यांकडून वारंवार विचारला जातोय. गडचिरोली जिल्ह्यात सध्याच्या भागांमध्ये खाणकाम सुरू आहे तिथं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, धूळ प्रदूषण, पाण्याचे स्रोत बाधित होणं आणि पर्यावरणीय असमतोल या समस्या समोर येत आहेत. या समस्यांमुळे विविध ठिकाणी आदिवासी समाजातून विरोधाचे सूर उमटत आहेत. रोजगार आणि विकासाच्या आश्वासनांबरोबरच पर्यावरणीय नुकसान आणि पारंपरिक जीवनशैलीवर होणारे परिणाम याबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत. भविष्यात गडचिरोलीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर खाणी प्रस्तावित आहेत. लोखंडासह इतर खनिजांचं उत्खनन वाढवण्याची योजना राबवली गेल्यास जंगल, जमीन आणि जलस्रोतांवरील दबाव आणखी वाढू शकतो. परिणामी सध्याचा शेतकरी आणि आदिवासी यांचा विरोध भविष्यात अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण संघर्षात सर्वात जास्त नाराजी राजकीय व्यवस्थेविषयी आहे. शेतकरी आणि आदिवासी संघटना सातत्यानं आंदोलन करत असल्या तरी त्यांना अपेक्षित राजकीय पाठबळ मिळत नसल्याची भावना लोकांमध्ये. सत्ताधारी पक्ष अशा उद्योग प्रकल्पांच्या बाजूने ठाम भूमिका घेतोय हे अपेक्षितच आहे. मात्र विरोधी पक्षांकडून या प्रश्नावर सातत्यपूर्ण आणि आक्रमक भूमिका दिसत नसल्याची टीका स्थानिक नागरिक करतायत. आंदोलनाच्या वेळी अनेक नेते भेट देतात, निवेदन घेतात आणि पाठिंबा जाहीर करतात. मात्र प्रत्यक्ष लढाईच्या टप्प्यावर शेतकरी आणि आदिवासी समाजाला वाऱ्यावर सोडलं जातं अशी भावना लोकांमध्ये.
आज गडचिरोली समोर खरा प्रश्न विमानतळाचा, पोलाद उद्योगाचा किंवा खाणकामाचा नाही. खरा प्रश्न विकासाचं मॉडेल कोणतं असावं याचा आहे. उद्योग आणि शेती यांच्यात समतोल साधला जाणार का? स्थानिकांना रोजगाराची हमी मिळणार का? विस्थापितांचं पुनर्वसन कसं होणार? पर्यावरणीय नुकसान भरून काढण्यासाठी काय उपाययोजना असतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या निर्णयांमध्ये स्थानिकांचा सहभाग कितपत असेल? या प्रश्नांची स्पष्ट आणि विश्वासार्ह उत्तरं मिळाली नाहीत, तर गडचिरोलीत सुरू असलेला जमीन संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. स्टील हबच्या स्वप्नाला विरोध नाही, मात्र त्या स्वप्नासाठी गडचिरोलीची शेती, जंगल आणि भूमिपुत्रांचं भविष्य गहाण ठेवलं जाणार असेल, तर हा संघर्ष केवळ भूसंपादनाचा राहणार नाही. तो गडचिरोलीच्या अस्तित्वाचा ठरेल एवढं नक्की. तुमच्या आसपास असे प्रश्न तुम्हाला दिसत असतील तर त्याविषयी आम्हाला जरूर कळवा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.